हाय, जय श्री महाकाल. आज बसमध्ये ताई दुसऱ्या सीटवर बसलेल्या, त्यामुळं मी त्यांचा व्हिडिओ काढला. त्यांना म्हणलं आज मी नक्की पोस्ट करणार आहे तुम्हाला, कारण तुम्ही मला सोडून बसलात दुसऱ्या सीटवर. आणि दिवस संपवल्यानंतर संध्याकाळी घरी जायला निघाले तर शिवजन्मोत्सव सोहळा चालू होता सगळींकडे. म्हणजे मस्त असं पोवाडे वगैरे लावलेले, तर ते ऐकत थांबलेली. 1-1.5 तास थांबले, बस काय आली नाही. शेवटी आकाशला बोलवावं लागलं मला घ्यायला आणि ते आले आणि आम्ही निघालो जाण्यासाठी घरी. आणि जाता जाता सगळीकडे म्हणजे असे DJ वगैरे लावलेले, ढोलताशा पथक वगैरे पण होते, ते सगळं बघितलं आणि निघालो घरी जायला. मग वॉकवेच्या स्टोअरला जायचं ठरलं, कारण मला स्पोर्ट्स शूज घ्यायचे होते. तिथे गेलो, एकही नाही आवडलं आणि जे मला ॲब्रोस ब्रँडचे हवे होते ते तर दिसलेच नाही तिथे. आणि मग नंतर शू वर्ल्डमध्ये गेलो, तिथेही नाही आवडले. मग म्हणलं आता ॲमेझॉनशिवाय पर्याय नाही आणि मग तिथून निघालो घरी जायला. मस्त असं ढोलताशा पथक ऐकत ऐकत घरी गेलो. म्हणजे अगदी कानाशी छान वाटलेलं मला, की यार ऐकायला मिळतं. म्हणजे गणपतीशिवाय तर हा एकच दिवस असतो जेव्हा आपल्याला ढोलताशा पथक वगैरे ऐकायला मिळतो, म्हणजे माझ्या मते. आणि घरी गेलो तर त्याची वेगळीच मस्ती चाललेली, की मला झोपायचं आहे, मला भूक नाही आहे, हे ते. तर आता जेवण बनवण्यापर्यंत तर पर्याय नव्हता मला, त्याला दिलं मस्ती करू. त्यानंतर मी परत कम्फर्ट फूड बनवलं. भात, ऑमलेट, डाळ आणि चिप्स हे सगळं बनवलं आणि त्यानंतर जेवण करून दूध पिलं आणि झोपून टाकलं. थँक्यू, बाय.